नमस्कार. शाळा म्हणजे फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही, तर अनेक स्वप्न उभी राहण्याची एक जागा असते. अशाच एका शाळेमध्ये होती नेहा पाटील. पुणे विद्याभवन शाळेची विद्यार्थिनी. दिसायला शांत, पण आतून धडाडीची जिद्दी आणि आत्मविश्वासाने भरलेली. अतिशय हुशार. ती दिव्यांग होती, पण तिचं स्वप्न, तिचा आत्मविश्वास आणि तिचं सादरीकरण कोणालाही थक्क करणारं होतं. समान संधी सप्ताहामध्ये नेहाने सादर केलेला झाशीचा राणी हा एकपात्री अभिनय अजूनही प्रत्येकाच्या मनात कोरलेला आहे. नेहा आज आपल्या सोबत नाही, ती आपल्यातून निघून गेली आहे. पण तिच्या आठवणी, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं ते प्रेरणादायी सादरीकरण हे सगळं अजूनही आपल्याला तिची आठवण करून देतं. आज आपण हा व्हिडिओ तिच्या आठवणींना वाहत आहोत. एक श्रद्धांजली, एक स्मरणगाथा आणि तिच्या जिद्दीला दिलेली मानवंदना. नेहा, तुझी आठवण आमच्या प्रत्येक पावलागणिक येते. तू नव्हती तरीही तू आहेस आमच्या मनात, आमच्या आठवणीत आणि आमच्या प्रत्येक प्रेरणादायी क्षणात. नेहाला भावपूर्ण श्रद्धांजली. पाहूया तिचा एकपात्री अभिनय, झाशीची राणी. काल पुरुषाला हे माहीत नसते, हळवे पण मान्य नसते. रडणे कुठणे ही तर रुपयांची भाषा. उसासे उमासे हे सर्वसामान्यांच्या दुःखावरचे उतारे. ज्या जवळले इतिहासाकडे जगभर विस्पारून बघणार असता, त्या इतिहासाच्या लेखी अशा दुबळ्यांची गणती नसते. वैयक्तिक दुःखांचा आवंढा गिळून समष्टीची अश्रू पुसण्याची बांधिलकी स्वीकारली अशा आणि केवळ अशाच व्यक्तींची इतिहास दखल घेतो. The kingdom of Jhansi will be dissolved. The late Prince of Jhansi, Gangadhar Navalkar, has no hereditary successor to rule over the kingdom of Jhansi. Her Highness, he therefore had no right over the Jhansi. मैंने झांसी नहीं दूंगी. जाऊन सांगा तुमच्या साहेबाला, येथे नागपूरचे बाघा राज्य करत नसून तांब्यांची मनू, पेशव्यांची छबेली आणि नेवाळकरांची लक्ष्मीबाई राज्य करते. मी तुमचे खासदार मानत नाही. राजगृहाच्या समूहावर विराजमान होण्याचा मान केवळ एकाच परिपटक्याचा. त्याच्या जोडीनं तुमच्या युनियन सॅगला तिच्या जागा नाही. माझ्या झाशीवर, माझ्या झाशी वासींवर माझे अत्यंत प्रेम आहे आणि केवळ त्यांच्यासाठी मी पुढील प्राण धरून आहे. तेव्हा मी जिवंत असेपर्यंत झाशी देणार नाही. कळलं? सांग तुझ्या साहेबाला, मेरे झाशी नाही दूंगी. जर इतिहासानं आमची दखल घेतली तर ते स्वातंत्र्याचे उपासक आणि मृत्यूला न घाबरणारी मर्दानी राणी म्हणून घ्यावी एवढंच वाटतं. आमचा निर्णय ठरला. आम्ही युद्ध करणार. एकट्याने या काळातल्या राजमाता जिजाऊ आणि आमच्या दामोदर छत्रपती करू, नाहीतर चित्तोडच्या मानवी पद्मिनीसारख्या धर्मासाठी व संस्कृतीसाठी पेटलेल्या या युद्धकुंडात स्वतःला स्वाहा करून सोहळ तरी करू. जय भवानी. स्वातंत्र्य हे कोणाचंही आयतं मिळत नसतं. ते युद्ध करूनच मिळवावं लागतं. स्वराज्य संपादनाचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे समरमार्ग. या चलाटेमध्ये सुवर्णरेखा नावाचा पुढा आडवा आला. राणीचा घोडाही नव्हता. पुन्हा पुन्हा अडकळला. राणीपाशी विचार करायलाही अवसर नव्हता. पाठीशी लहानसा दामोदर होता आणि इतक्यात चक्रवर्ती राणीच्या जवळ येऊन पोहोचला आणि मग मात्र तितक्यात तिच्या गळ्यातील कंठाच्या आसेने एका सैनिकाने तिच्या चेहऱ्यावर घाव घातला. तो नेमका